तिल्लोड ग्रामस्थांच्या ज्या अडचणी आहेत, जो त्रास आम्हाला होतोय मागील 1.5 महिन्यापासून, त्याची मागणी मांडण्यासाठी आम्ही 1.5 महिना झाला पाठपुरावा करतोय. सीओ ऑफिस आणि बीडीओ ऑफिस. बीडीओ निलेश जगताप यांना आम्ही वारंवार सदस्य आणि ग्रामस्थ येऊन भेटून सगळ्या हकीकत त्यांना सांगितलं की तिल्लोड ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि त्यांच्या पतींनी जो काय काळा बाजार चालवलेला आहे त्याचे आम्ही त्यांना ठोस पुरावे दिलेत. तरी सुद्धा त्या ठोस पुराव्याच्या आधारावर त्यांनी जी कारवाई करायला हवी होती 1.5 महिन्यामध्ये ती कारवाई न करता आज त्यांनी खोटी आश्वासनं द्यायचा जो काही सपाटा लावलाय त्या सपाट्याचा निषेध म्हणून आम्ही आज तिल्लोडचे 30 ग्रामस्थ सकाळपासून इथे उपोषणाला बसलेलो आहोत. त्यांनी अजून आमची दाद फिर्याद घेतलेली नाही. सगळ्यात मोठी मागणी आमची अशी आहे की 16 जानेवारीपासून ते 4 महिने झाले त्यांनी ग्रामसभा लावलेली नाही. 26 जानेवारी सारखी महत्त्वाची ग्रामसभा त्यांनी खोटी दाखवून आज ग्रामस्थांची आणि 9 सदस्यांची फसवणूक केलेली आहे. त्या फसवणुकीचा निषेध म्हणून आणि आम्हाला न्याय द्यावा म्हणून ग्रामस्थांना त्यांनी लवकरात लवकर त्यांना अपात्र करावं आणि त्वरित त्यांचं निलंबन करून आम्हाला ग्रामस्थांना न्याय द्यावा. तसेच जो आर्थिक गुन्हा त्यांनी केलेला आहे, जो भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे, शाळा कॉन्ट्रॅक्टरकडनं आम्हा पैसे कमवलेले आहेत, के कन्स्ट्रक्शनकडनं आम्हा पैसे कमवलेले आहेत. तसंच मेस्त्रींकडून त्यांनी 5 लाखाचे जे पैसे गिळंकृत केलेले आहेत. बांधकाम विभागातून जी नागरी सुविधेमधून जे काम झालेले ते 5 लाख हडप केलेले आहेत. अशा खूप महत्त्वाच्या बाबी आम्ही निदर्शनास आणून दिलेल्या आहेत पुराव्यासकट. पण आम्हाला 1.5 महिना झाला सीओ ऑफिसमधून पण न्याय मिळत नाहीये आणि बीडीओ ऑफिसमधून पण न्याय मिळत नाहीये. आणि आज आम्ही न्याय घेतल्याशिवाय इथून हलणार नाही. आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला पूर्ण सर्वस्वी जबाबदार शासन राहील. शासनाने कडक कारवाई सरपंचावर करावी आणि त्यांची पावर त्यांना शासनाने दाखवावी. ही आमची सर्व ग्रामस्थांची आज आमचे तात्या सानंद आलेले आहेत. तसंच अरविंद जुवटकर ग्रामपंचायत सदस्य आहेत, कल्पिता घाडी आहेत, कल्पेश घाडी आहेत, प्रशांत अनभवणे आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक आमचे काका आलेले आहेत, बाबूदादा अनभवणे आलेले आहेत आणि आमच्या अनभवणे काकी आलेले आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत त्या. तर यांची कळकळ त्यांनी समजावी, आमची दुःख त्यांनी समजून घ्यावं आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. कागदोपत्री जे काही घोडे त्यांनी नाचवायला घेतलेले आहेत ते कागदोपत्री घोडे त्यांनी थांबवावे आणि त्यांचा जो चाबूक आहे तो आज त्यांनी चालवून दाखवावा एवढी आमची नम्र विनंती आहे. आम्हाला न्याय द्यावा, आमची एवढीच नम्र विनंती आहे. धन्यवाद. तुमचं नाव कसं तुमचं? माझं नाव स्वाती सत्यवान सावंत. मी राहते दळवीवाडी, तिल्लोड.